नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। भाजप सदस्य नोंदणीचे अभियान यशस्वी करावे, भाजप निरीक्षक विक्रम पावसकर। कोरेगाव येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन। अधिकाधिक तरुणांना पक्षासोबत जोडण्याचा संकल्प भाजपने केला आहे। यासाठी रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात आले आहे। एकाच दिवशी 25 लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निरीक्षक विक्रम पावसकर यांनी दिली। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप महासदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ विक्रम पावसकर यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी 5:30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे झाला। त्यावेळी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा कोर कमिटी सदस्य किरण बर्गे, कोरेगाव मंडलात अध्यक्ष संतोष आबा जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, नगरसेविका वनमाला बर्गे, माजी नगरसेवक राजेंद्र बुवा बर्गे, बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, शरद बर्गे, विठ्ठल काटे, महेश शामराव बर्गे, श्रीकांत बर्गे, दीपक फाळके, केदार बर्गे, विलास जाधव, सागर बल्लाळ, प्रशांत संगपाळ, उल्का मालुसरे, नलिनी बर्गे, सुनीता येवले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन पावसकर व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपची ध्येय धोरणे सांगितली, त्याचबरोबर पक्ष संघटना बळकट करण्यामागील भूमिका विशद केली। यावेळी ठिकठिकाणी सदस्य नोंदणी करण्यात आली। पावसकर पुढे म्हणाले की आगामी 2 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। पक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून पक्षाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामास लागण्याची गरज आहे। पक्षाची लाट आहे हे विसरून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्य नोंदणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले। सदस्यता अभियानाबाबत प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश प्रभारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचनेनुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथवर सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे। संपूर्ण मतदारसंघात 1.5 लाख सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी सांगितले। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकानंतर लगेचच संघटन पर्वाची सुरुवात झाली। भाजप प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानामध्ये राज्यभरातून 1.5 कोटी सदस्य नोंदणी करण्याची सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती। या अनुषंगाने अभियानाला अधिक गतिमान करून सक्रिय सहभागासाठी विशेष योजना आखल्याचे डॉक्टर सौ शिंदे यांनी सांगितले। राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणाऱ्या भाजपच्या महासदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिक आणि युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। कोरेगाव लक्षात घ्या, सातारा जिल्ह्यामध्ये 1 नंबरला गेलं पाहिजे। मी समन्वय काय पश्चिम महाराष्ट्राचा कोरेगावात काय केलं पाहिजे तुम्ही केलं तर जास्त इफेक्टिव्ह। आता आम्ही पळशीत संपून भेटी होते ना, तुम्ही सगळीकडे देऊन आलो 25 पदाधिकाऱ्यांना मी माझा रेफर कोड दिला। त्यांना म्हणलं तुम्ही तुमच्या अंडर तुमच्या रेफर कोड लिहा। सातारा जिल्ह्यातील दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांचा फिटनेसवर जोर कायम। नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारच्या शाहूपुरी मॅरेथॉनमध्ये तर नामदार जयकुमार गोरे फलटण मॅरेथॉनमध्ये झाले सहभागी। फिटनेसच्या बाबतीत नेहमीच सतर्क असलेले सातारा जिल्ह्यातील नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी रविवारी सकाळी 6 वाजता मॅरेथॉन स्पर्धांना हजेरी लावली। स्पर्धकांमध्ये यावेळी जल्लोषाचे वातावरण होते। सातारा शहरानजीक शाहूपुरी येथे शाहूपुरी प्राईड रन 2025 मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली। या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांनी सर्व सहभागी स्पर्धक आणि आयोजकांना मंत्री भोसले यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी मान्यवर उपस्थित होते। फलटण शहरात जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि फलटण रोबोटिक सेंटर यांच्या वतीने रविवारी सकाळी 6 वाजता आपली फलटण मॅरेथॉन स्पर्धेस ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यावेळी उपस्थित राहिले। त्यांनी यावेळी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे दोन्ही मंत्री महोदय हे स्वतः फिटनेसच्या बाबतीत अलर्ट असतात। ते कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना नेहमीच्या बडेजाव बाजूला ठेवत त्यांनी स्पोर्ट्स किट धारण केले होते। त्यांच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा होती।
वीर जवान तुझे सलामच्या जयघोषात पुशेसावळीचे सुपुत्र शहीद जवान प्रमोद जगन्नाथ कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पुशेसावळीचे सुपुत्र शहीद जवान प्रमोद जगन्नाथ कदम यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा करत असताना वीरमरण आले. रविवारी दुपारी 2 वाजता पुशेसावळी या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, उद्योग विभागाचे अध्यक्ष समाधान निकम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. शहीद जवान प्रमोद जगन्नाथ कदम हे सेना सेवा कोर 514 बटालियन देहरादून येथे हवालदार पदावर कार्यरत होते. जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी ते शहीद झाले. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी 10 वाजता पुशेसावळी येथे आणण्यात आले. सैन्य दलाच्या परंपरेप्रमाणे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. पुशेसावळी येथील मुख्य चौकातून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी वीर जवान तुझे सलामचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर गोरेगाव रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यालयासमोर असलेल्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांनी 21 वर्ष ते देशात विविध ठिकाणी विविध पदांवर काम केले आहे. 2026 मध्ये ते आपली उत्कृष्ट सेवा बजावून सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. एकूणच पुशेसावळीसह खटाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. कोयना धरण परिसरात 2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का. सकाळी 6:56 जाणवला. भूकंपाचा धक्का, कोणतेही नुकसान नाही. कोयना धरण परिसरात रविवारी सकाळी 6:56 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना नगरपासून 9.5 किलोमीटर अंतरावरील गोशेटवाडीच्या नैऋत्येला किलोमीटरवर होता. भूकंपाच्या या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नाही, तसेच कोठेही पडझड झालेली नाही, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाने सकाळी 10 वाजता दिली आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने तो कोयनानगर परिसरातच जाणवला. पाटण तालुक्यात अन्यत्र कोठेही या भूकंपाने पडझड झालेली नाही. यंदाच्या वर्षातील भूकंपाचा हा पहिला धक्का बसला आहे. सकाळी 6:56 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 7 किलोमीटर होती. पाटण तालुका, कोयना नगरसह रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यालाही भूकंपाचा धक्का बसला आहे. पोफळी परिसरही हादरला. कोयना धरण परिसरातील भूकंपाचा कोणताही धोका कोयना धरणाला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. तसेच भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने धरणाचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असेही धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.